हाय गाईज, आज माझ्या बहिणीचा रिझल्ट आहे तर मी तुम्हाला दाखवते की ती दोघी बहिणींचा रिझल्ट आहे, 3 नंबरचे 4 नंबरचे. तर आम्ही असे 5 जण आहेत. तर सगळ्यात मोठी मीच आहे, तर मी त्यांचा रिझल्ट बघणार आहे आज. तर तुम्हाला मी दाखवते रिझल्ट, तुम्ही बघा. सगळ्यात जास्त कुणाला जास्त पर्सेंटेज पडले तेही बघा. देखने जैसे ही मेरी मार्कशीट खोलेंगे जुबान ऐसे बाहर आएगी, आंखें बाहर आएंगी। फिर ये मेरे रिश्तेदार मम्मी पापा से मेरे बारे में चुगली करेंगे, मुझे खरी खरी सुनाएंगे, अच्छा अच्छा खाना खाएंगे, चले जाएंगे। मोबाईलवर बघते तर मी असं ह्याच्यावर खूप सारे ऑप्शन आहे, त्याच्यामधून तुम्ही कुठल्याही याच्यावर बोर्डचं तुम्ही बघू शकता. महाराष्ट्र बोर्डवालं बघते मी सध्या, तर महाराष्ट्र बोर्डवर ही लिंक कॉपी केली. आता ह्याच्यावर मी माझ्या बहिणीवांचा रिझल्ट बघणार आहे. तो एक्झाम रिझल्ट आणि सध्या आपल्याला इथं महाराष्ट्र एक्झाम बोर्डचं दिसते, तर आपल्याला इथे आपल्याला टाकायचं आहे. तर इथं आपल्याला त्यांचं रोल नंबर आणि त्यांच्या आईंचं नाव आणि माझ्या मम्मीचं नाव टाकावं लागेल. तर फर्स्ट मी टाकते हे. पहिलं आपण रिझल्ट बघत आहे दीपालीचं. तर R134139 ओके. आणि आईचं नाव टाकत आहे अनिता. तर रिझल्ट आता बघू आपण. ओके, दीपाली कसबेचं रिझल्ट दाखवते तुम्हाला. सगळ्यात ठीक आहे गाईज, पास झालेली आहे दीपाली, तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये. ते इथं पास दिले आणि पर्सेंटेज पडलेत 68% .67. तरीही मी तिचं आता स्क्रीनशॉट काढत आहे गाईज. अशा पद्धतीने तुम्ही महाराष्ट्र बोर्डचं लिंकवर तुम्ही कॉपी करून बघू शकता. आता हे आहे माझ्या दुसऱ्या बहिणीचं मी बघत आहे. तिचं नाव आहे ज्योती रावसाहेब कसबे. तर तिचं मी आता रोल नंबर वगैरे टाकलं आहे आणि इथं टाकत आहे तिच्या आईचं नाव अनिता. आता बघा शाळेत गाईज, बघू आता हिला किती जास्त पर्सेंटेज आहे किंवा फेल आहे हे बघू शकता तुम्ही. पास हो जा. सॉरी गाईज, MH बरोबर आहे अनिता. आईचं नाव अनिता. हो बघा गाईज, इथे आलेली आहे कसबे ज्योती रावसाहेब. तिच्या आईचं नाव अनिता आहे. आणि गाईज तुम्ही बघू शकता ही सुद्धा पास झालेली आहे. हिला 72% .67. दोघींना पॉईंट सेम भेटलेले आहेत. फक्त पर्सेंटेजमध्ये 4%नी ज्योती पास झालेली आहे. तुम्ही बघून घ्या, ज्योतीचा रिझल्ट आहे. तर अशा प्रकारे मी दोघांचीही रिझल्ट बघितलेले महाराष्ट्र बोर्डमधून. तर तिला पडले 68.67 आणि ज्योतीला पडलेले आहेत 72% .67. म्हणजे पॉईंट दोघींना सेम आहेत, फक्त 4%नी पास झालेली आहे जास्त. दोघी पास आहेत काहीच. तर तुम्ही बघून घ्या. मी आज यूट्यूबला तुम्ही टाकणार आहे. तुम्ही मला कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.